हे बघा मिसळ बनवलेली आहे आज मी, बघू शकता मस्त लगे असा कट आलेला आहे. चला मी याची रेसिपी दाखवते तुम्हाला. बनवायला घेऊया. मुलं तर खूप आवडीनं खातील अशी आपली झालेली आहे मिसळ, बघू शकता. नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण मिसळ पाव बनवणार आहोत. त्यासाठी तर मी एक खोबऱ्याचं गुंड घेतलेलं आहे आणि एक कांदा घेतलेला आहे. त्याला छान भाजून घेणार आहे, बघू शकता. भाजल्यानंतर याचं वाटण करून घेते मी. हे बघा मोड मटकी आहे. हे बघा कुकर ठेवलेला आहे गॅस पेटून, त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे थोडं जास्तीचं. आता मी तडका मारणार आहे भाजीला. जिरे टाकलेले आहे, तर बघू शकता. आता ह्यामध्ये मी थोडंसं लसूण अद्रकची पेस्ट आहे ना, ते पण टाकून घेते. कारण थोडंसं जास्तीचा लसूण असला ना खायला चवीला एकच नंबर होती आपली मिसळ. बघू शकता लाल झालेला आहे. आता यामध्ये मी कांदा टाकून घेते. कांदा दोन कांदे आहेत, तर त्याला बारीक चिरून घेतलेला आहे. तर ते टाकलेले आहेत मी. छान असा लाल होईपर्यंत कांदा फ्राय करून घेते मी तेलामध्ये, बघू शकते. कुकरमध्ये करा किंवा कढईमध्ये सुद्धा करू शकते आपण, किंवा पातेल्यामध्ये. कारण मी कुकरमध्ये करणार आहे, कारण एक शिटी आली ना छान असं शिजल्या जातील आपले मटकीचे दाणे, त्यासाठी करते कुकरमध्ये. हे बघू शकते एवढी घेतलेली आहे. तर यामधली अर्धी करते, अर्धी ठेवून देते मी. अर्धी सुकी करायची आपल्याला. हे बघा लाल कलरचा कांदा झालेला आहे, बघू शकता मस्त असा लाल झालेला आहे. तर यामध्ये मी टमाट्याची पेस्ट आहे ते टाकणार आहे, बघू शकता. कारण आंबूस होते ना, त्यासाठी टाकणार आहे. मिसळ आपली आंबूस होते त्यासाठी टाकलेले आहे. चवीला पण एकच नंबर होईल. जास्त जण टाकत नाही आहेत टमॅटो, तर मी टाकते. खाण्याला शिजून घेते. यामध्ये आता लाल तिखट मसाले सर्व टाकून घेते. आता सर्वात अगोदर हळद टाकते मी यामध्ये. मस्त असं टमॅटो भाजलेला आहे, बघू शकता. कडनं तेलसुद्धा सुटलेलं आहे. तर यामध्ये लाल तिखट टाकते. थोडी झणझणीतच करायची आपल्याला, त्यासाठी थोडंसं जास्तीचं तिखट टाकते मी. तर हे बघू शकता थोडासा गरम मसाला आहे ते टाकलेला आहे. याला फिरून घेते थोडंसं. यामध्ये मी थोडंसं कांदा लसूण मसाला आहे 1 चम्मच मोठ्या चमच्याने टाकलेला आहे. आणि ते थोडंसं टाकते, कारण मला झणझणीतच आणि थोडी तेज बनवायची, त्यासाठी मी असं मसाले थोडंसं जास्त यूज करते. ह्यामध्ये रंग येण्यासाठी थोडी काश्मीरी लाल तिखट टाकलेली आहे मी त्यासाठी. आता हे पण मटकी सोडते. हे बघा एकजीव करून घेते मी सर्व. आणि यामध्ये भरपूर सारं पाणी टाकायचं आहे आपल्याला, बघू शकते. एकजीव झालेला आहे. यामध्ये मी पाणी टाकून घेते. हे बघा यामध्ये पाणी करून घेते मी. यामध्ये भाजलेलं खोबरं आहे आणि कांदा आहे ते टाकून घेणार आहे मी वाटण. यामध्ये मी चवीनुसार नमक टाकते. हे बघा नमक टाकलेलं आहे. आता ढाकण लावून घेते कुकरचं, थोडी कोथिंबीर टाकून. हे बघा कसा कलर आलेला आहे, मस्त लगेच तरी आलेली आहे, बघू शकता. आपली मिसळ रेडी आहे. हे पहा अशी झालेली आहे, मस्त रंग सुटलेला आहे. आता आपण वाढायला घेऊया. हे बघा यामध्ये मी बटर टाकून घेते. गरमच आहे भाजी, मस्त चवीला पण एक नंबरच लागेल. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. यामध्ये मस्त रंग सुटलेला आहे आणि शेंट पण एकच नंबर सुटलेला आहे. या पद्धतीची मी जशी केली ना तशी एक वेळेस नक्की करून बघा, खूपच छान होते. यामध्ये मी फरसाण टाकून घेते. यामध्ये मी थोडीशी बारकी शेव टाकून घेते.
हे बघा, बघू शकते आपली मिसळ रेडी आहे खाण्यासाठी. मस्त असा कट आलेला आहे मिसळला. हे बघू शकते, मस्त पाव आहेत, लिंबू, कांदा, दही घेतलेलं आहे आणि ते उसळ केलेली आहे. बघू शकते मस्त. हे बघा, मग मिसळ आपली रेडी आहे खाण्यासाठी. बघू शकता मस्त अशी झणझणीत झालेली आहे. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा. धन्यवाद.